शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात प्रथम आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड सबस्क्राईब करा मला करा आणि माझे सबस्क्रायबर वाढवा प्लीज. तर आता सकाळचे वाजले 9 आणि तुम्हाला मी कालच दाखवलं होतं की आपल्याला जायचं होतं. रात्री गाडी भरून आणली होती आपण. किती केलं किती वाटलं तरी आपण 9 वाजल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. म्हणजे कधीतरी असं, रोज नाही होत तसं. तर आता मग गाडी भरलेली आहे, ती निघालोय. गाडी पटदिशनी खाली करायचे आणि आपल्या दुसऱ्या पार्टीवाल्याचं मटेरियल ताथोड्यातून घ्यायचंय आणि ते इथं वाल्लेकरवाडीमध्ये खाली करायचंय. तर आज संक्रांत असून सुद्धा माझं काम मला असं वाटतं की बऱ्यापैकी पिकअप पकडणार आहे. तर आपली आकाशवाणी कधी खोटी होत नाही असं मला तर वाटतं आणि माझ्या मिसेसलाही वाटतंय. तर चला पहिल्यांदा गाडी खाली करून घेऊयात. हे बघा मित्रांनो, काल पण हे मटेरियल आणलं होतं. अर्ध मटेरियल काल आणलं होतं, अर्ध मटेरियल आत्ता आणलंय. हे काय गाडी उतरवायचं चालू आहे काम. गाडी उतरून पडदिशीने जातो इथून, कारण की कालचं मटेरियल अजून बाकी आहे. तर कालचं मटेरियल घेऊन जायचंय तातोड्यातलं. वाट बघत होतो, लेबर लोक उशीर आले. आता आलेत, आता गाडी खाली करून निघतो पटदिशीने इथे. मित्रांनो, गाडी लोड झाली आपली. बघा हे शॉप आहे, हे प्रेस शॉप आहे, हे सगळं बघा. हे 2 लेबर आहे. हॅलो, हाय यू. हे रोजची माणसं आहेत आपली, हाय हॉर यू करतच राहतात. तर आता मटेरियल बेंड झाले, आता घेऊन जातो पहिल्यांदा शॉपवरती. नमस्कार मंडळी, आलोय आता बघा. ट्रान्सपोर्टला गेलो होतो, बाटको ट्रान्सपोर्टला, चिंचोड स्टेशनला. आणि आपल्याला मटेरियल खाली करायचं होतं. हिंगोलीला चाललो होतं मटेरियल, हिंगोलीचं मटेरियल द्यायचं होतं. मटेरियल थोडं होतं, पण थोडंसं लई किचकिच काम झालं होतं. त्यांनी चलन एकच दिलं होतं आणि 2 बिल्ट्या बनवायच्या होत्या. ते पॉसिबल नव्हतं. परत ते चलन घेऊन गेलो, प्रिंट काढून आणली. परत ते प्रिंटवरती चुकीचं आलं, परत रिपेअरिंग करून आणलं. लाख लपडे झाले, त्याच्यात उशीर झाला. आणि परत जायचं आपल्याला डांगे चौकात गाडी भरायची. भोसरी आणि दिघी ह्या 2 साईडवर आपल्याला मटेरियल खाली करायला जायचंय. हे बघा, आत्ताच तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, LR नंबरची पावती. आता हे जमा करायचंय ऑफिसला आणि तिथनं मग पटदिशीने गाडी भरून घेतो. आता आलोय आकुर्डी. ते बघा, आता आकुर्डीतून आपल्याला चिंचोड स्टेशनवरून तर नो एंट्री आहे, आपली गाडी बसत नाही. मग आता इकडनं आलोय. चला जाऊयात पटदिशीने गाडी भरून घेऊयात. आज पण जेवायला भेटत नाही, खूप 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 मोठी गोष्ट आहे. चला जातो पटपट. गाडी तर भरली मित्रांनो आणि आता चाललोय आपण भोसरीतनं दिघी. 2 साईडवरती मटेरियल खाली करायचे आपल्याला. पण मटेरियल जरा लांबडं होतं, त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ शूट केलं नाही मी, कारण की भरताना खूप त्रास होत होता. एकटा होतो, म्हणजे लेबर होते त्यांचे, पण गाडीमध्ये आपल्याला चढावं लागतं ना शेवटी. कितीही केलं तरी आपण बसून चालत नाही आपल्याला. मग आता बघा, डांगे चौकाच्या ब्रिजवरून पुढे आले काळेवाडी फाट्याला. आता काळेवाडी फाट्यावरनं शिवार गार्डन इकडनं करून डायरेक्ट नाशिक फाटा, नाशिक फाट्यावरनं भोसरीच्या ब्रिज खालून राईट मारून दिघी. आणि आपण हे बघा, लय घाम आला होता. आणि एक विशेष म्हणजे, मी जिथं हात धुवायला गेलो होतो ना, तिथं मला 50 रुपयाची नोट सापडली होती. पाण्यात भिजली होती पूर्ण नोट. मी गाडी घेऊन आलो, काचेवरती सुकवली तिला. आता 50 रुपयाचा मस्त पैकी. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, काय करायला पाहिजे? मी तर विचार करतोय ज्यूस प्यावा म्हणून. बघू आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, भोसरीतली पण गाडी खाली झालीये. पार्टीवाल्यांनी चांगलं चंदन लावलंय. 2 साईड सांगून 4 साईडला गाडी खाली केली. त्याचा मोबदला आपण घेतला नाही असं नाही, पण मी पुढच्या पार्टीवाल्याला जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगला काही गाडी आता पोहोचू शकत नाही, थोडंसं लेट होईल. आता इकडं भोसरीचं झालं, आता इकडनं आकुर्डीत जायचंय. आकुर्डीतनं शालिवार स्टीलमधून थोडं मटेरियल घ्यायचंय आणि वाल्लेकरवाडीमध्ये खाली करायचंय. ते खाली गेलं की मग घरी जाणार मी, त्याशिवाय घरी जाणार नाही. काम चालू आहे तर सुट्टी द्यायची नाही, कामावरती लक्ष केंद्रित करायचं आपलं. नाहीतर बाकीचे दिवस आहेच, निवांत असतोच. चला जाऊन पहिल्यांदा गाडी भरतो.
तेव्हा मित्रांनो गाडी खाली होती आपली, ती पोरग खाली करतंय. खाली सिमेंट शीट भरून आणलं. पावडर कोटिंगचं शॉप आहे नाही का, आत्ताच नवीन जस्ट ओपनिंग झालं आहे का. आम्ही पावडर कोटिंग तसं एकदम रानातच आहे. आजूबाजूनं फुल बाजरी, ज्वारी बाजरी एकदम. त्याच्या आतमध्ये काय वालेगडचा पेट्रोल समोर बरोबर ते शेजारनं वॉशिंग सेंटर तिथं आतमध्ये. इथंच असतो आपण कंटिन्यू. आपण इथल्या जवळ कुठं जात नाही. हेच आपले इथल्या इथं लोकल फिरायचं यांचं करून. चला हो मित्रांनो, हे 2 मिस्त्री आहेत दुकानाचे. आणि हे 2 मिस्त्री बघा कसे भिगारीचं काम करायला लागले. हो का, सिमेंट शीट उचलायला लागले आहे का. हा, हसायला येते त्यांना. आता त्यांना भाषा कळत झाली माझी. पण हे बघा, हे 2 मिस्त्री आहेत. 1000 रुपयेवाले मिस्त्री नाही बघा, 500 रुपये हेल्परचं काम करायला लागले. बघा बघा हे हसते बघा कसं. 6 महिने पुरीच्या नादात गावाला काढले त्यांनी, 6 महिने. आणि आता आलाय कुठे. चला मित्रांनो, झाली फायनली गाडी आपली खाली झाली आहे. आणि आता आपण घरी चाललोय. खूप दमलोय. आज जेवण नाही, काय नाही, नाश्ता नाही, काही नाही, ज्यूस नाही, काय नाही, काहीच नाही. आज दिवसभर काहीच करता आलं नाही. बघू आता जाऊ घरी. आज एक मकर संक्रांत. चला आता घरी जाऊ, फ्रेश होऊ. तर भेटू मित्रांनो अशाच नवीन ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. प्लीज तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये आपण उद्या.